यावल गृहलक्ष्मी फाईल्स. नाशिकच्या गृहलक्ष्मीचा जळगाव रुग्णालयात 50 कोटीचा घोटाळा आणि आहार चौकशीचा यातील संबंध. मे गृहलक्ष्मी महिला औद्योगिक सहकारी संस्था, नांदूर पोस्ट महाड सांगवी, जिल्हा नाशिक ही संस्था सन 2008 पासून ते आज तागायत वेळोवेळी नित्योपयोगी वस्तू व किरकोळ वस्तूंचा पुरवठा नाशिक परिमंडळ, नाशिक आरोग्य सेवा या भागातील जिल्हा रुग्णालय अधीनस्थ रुग्णालयांना पुरवठा करीत आहे. मग एवढे दिवस झाले हे प्रकरण नेमकं 2022 मध्ये का उकळण्यात आलं? ह्या गोष्टीचा उहापोह करत असताना असं लक्षात येतं की तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पाटील यांची 2017 पासून त्यांच्या विरुद्ध तक्रारी होत्या आणि तक्रारी ह्या पुराव्याच्या आधारे केल्या गेलेल्या होत्या आणि त्या तक्रारीची चौकशी होण्यासाठी उपसंचालक कार्यालयाने आणि इतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने चौकशी समित्या स्थापल्या होत्या. परंतु कुठल्याही चौकशी समितीनं डॉक्टर किरण पाटील जे निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय जळगाव होते त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. सन 2017 पासूनच्या तक्रारी ह्या चौकशी समित्या नेमूनही अहवाल सादर झालेला नव्हता. तक्रारदारांनी वरिष्ठ कार्यालयांकडे डॉक्टर किरण पाटील यांच्या विरुद्धच्या तक्रारींची चौकशी व्हावी याच्यासाठी तगादा लावलेला होता आणि वरिष्ठ कार्यालयांनी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर NS चव्हाण यांना सदर चौकशा पूर्ण करा किंवा तुमच्या विरुद्ध आणि चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करावी लागेल. डॉक्टर चव्हाण यांनी ज्या काही प्रलंबित तक्रारी होत्या डॉक्टर किरण पाटील विरुद्ध त्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीचे आदेश काढले. त्याच्यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून एक डॉक्टर सुनील श्यामलाल बन्सी, वैद्यकीय अधिकारी चिकित्सा त्वचा गुप्तरोग तज्ञ 2 डॉक्टर उल्हास सासखेडकर, वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 नेत्ररोग तज्ञ तथा श्री मिलिंद काळे, अभिलेखापाल जिल्हा रुग्णालय जळगाव या 3 चौकशी अधिकाऱ्यांचे आदेश काढले आणि ही चौकशी पूर्ण करून मला अहवाल लवकरात लवकर सादर करा जेणेकरून शासनाकडे मला तो अग्रेसित करता येईल असे आम्हाला आदेश दिले. सदर चौकशी ही ग्रामीण रुग्णालय पाल, उपजिल्हा रुग्णालय चोपडा तसेच जिल्हा रुग्णालय जळगाव या कार्यालयाशी संबंधित तक्रारींचे किंवा तेथील घडलेल्या बाबींच्या बाबतीत होती. ही चौकशी आम्ही मोठ्या प्रयासानं त्या रुग्णालयात जाऊन त्या कार्यालयात जाऊन रेकॉर्ड शोधून ही चौकशी पूर्ण केलेली होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी डॉक्टर किरण पाटील हे दोषी असल्याचे दिसून येत होते. अहवाल आम्ही सादर केला आणि अहवालाप्रमाणे त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली. डॉक्टर किरण पाटील यांना ही चौकशी करणारे, चौकशी आदेश देणारे डॉक्टर NS चव्हाण तसेच चौकशी आहे त्या परिस्थितीत तातडीने पूर्ण करणारे डॉक्टर सुनील बन्सी, श्री मिलिंद काळे यांच्याबाबत फार नाराजी होती. तसेच त्या काळामध्ये आहार सेवेचे प्रकरण फार गाजलं होतं. आहार सेवा पुरवणारे छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार संस्था जिल्हा नाशिक हे नाशिक परिमंडळ मंडळामध्ये अंतरुग्ण विभागात दाखल झालेले विविध ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय यांना यामध्ये अंतरुग्ण दाखल झालेले रुग्णांना आहार पुरवण्याची कंत्राट त्यांना मिळालेलं होतं. आहार सेवेचे हे कंत्राट त्यांना दिलेल्या कामाचा व्याप्ती आणि नियमांना धरून चाललेलं नव्हतं आणि त्याच्याविरुद्ध
ॲडव्होकेट निकम RPI अध्यक्ष जळगाव जिल्हा यांनी तक्रार दिलेली होती आणि त्या तक्रारीची चौकशीसुद्धा मी डॉक्टर सुनील श्यामलाल बन्सी वैद्यकीय अधिकारी 1 आणि जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अध्यक्ष श्री हरपल वाणी आम्ही करीत होतो. त्यामध्ये इतर 2 चौकशी अधिकारी होते. 90% चौकशी आमची पूर्ण झालेली होती. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथील आहाराच्या बाबतीत ठेवलेले रेकॉर्ड्स जसे आहार रजिस्टर, आहार चव रजिस्टर, अंतरुग्णमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे रजिस्टर इत्यादी हे आम्ही पडताळणीसाठी रेकॉर्ड मागून घेतले होते प्रत्येक रुग्णालयाकडनं. बऱ्याचशा रुग्णालयांनी सदरचं रेकॉर्ड दिलेलं होतं, पण बाकीच्यांकडून अजून मिळत नव्हते. तसेच त्या संस्थेने मागणी केलेले देयके अदा होण्यासाठी सादर केलेली देयके आणि देयके अदा झालेली याची माहिती आम्हाला हवी होती. ती माहिती आम्हाला जिल्हा रुग्णालय आणि सर्व अधीनस्थ रुग्णालय यांच्याकडून हवी होती आणि ती माहिती यायला उशीर होत होता. म्हणून आमची 10% चौकशी ही निव्वळ बिलं किती काढली गेली आणि बिलं किती द्यायची आहे आणि मग त्याच्यातनं आहार चौकशीमध्ये जी काही तूट दिसून येते आहार पुरवल्याची आणि वर्क ऑफ स्कोपमध्ये, त्याच्याप्रमाणे वसुलीची कारवाई करण्यासाठी, वसुलीची रक्कम ठरवण्यासाठी या सगळ्या गोष्टी लागणार होत्या, जेणेकरून संस्थेकडून रकमाची वसुली करता येईल. अशा आणि ह्या संस्थेची चौकशी होऊ नये म्हणून संस्थेचे पदाधिकारी बऱ्याच वेळा आमच्या भेटीला येऊन गेले होते जिल्हा रुग्णालय येथे. परंतु आम्ही सांगितले की आम्ही याच्यामध्ये जे आहे काहीच करू शकत नाही. तुमच्या जी काही आहाराचा ठेका तुम्ही इथे घेतलेला आहे त्या ज्याप्रमाणे ही सेवा दिली जाते त्याच्या बाबतीत आम्ही असंतुष्ट आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचे चांगले अनुभव चौकशी करताना आलेले नाही. तुमचे जे लोकल पुरवठादार आहेत त्यांनी आम्हाला जबाब लिहून दिले आणि त्याच्या जबाबामध्ये वर्क ऑफ स्कोपप्रमाणे काही तुमची कामं केली जात नाही आणि ह्या संस्थेकडे आम्ही काही माहिती मागितली होती. ती माहिती देण्याची टाळाटाळ ह्या संस्थेने केलेली होती, परंतु ती आम्हाला वारंवार त्यांना पत्र देऊनही प्राप्त होत नव्हती. 90% चौकशी पूर्ण केल्यानंतर जे काही आमचे निदर्शनास होते तेवढ्या बाबी एका पत्रामध्ये नमूद करून आम्ही चौकशी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करून तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांना दिले आणि अशी ही चौकशी जी आहे ती शिथिल करावी. जे काही संस्थेचे पदाधिकारी संस्था ही अडचणीत येऊ नये ह्यासाठी उपसंचालक कार्यालयातील काही अधिकारी यांनी डॉक्टर सुनील श्यामलाल बन्सी चौकशी अधिकारी यांना संपर्क केला होता. चौकशी पूर्ण झाली असते आणि चौकशी अहवाल गेला तर निश्चितच त्या संस्थेच्या विरुद्ध कारवाई झाली असती, वसुली झाली असती, काळ्या यादीत त्यांना टाकले गेले असते आणि फौजदारी कारवाईसुद्धा झाली असती. आमच्या हातातून ही चौकशी काढून घेणं वरिष्ठ कार्यालयातील उपसंचालक कार्यालयातील जे काही त्या संस्थेचे पाठीराखे होते त्यांना आमच्या हातून चौकशी काढून घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता आणि ह्या अनुषंगाने त्यांनी हे 2008 पासून जे काही संस्था होती गृहलक्ष्मी संस्था, नित्योपयोगी वस्तू आणि किरकोळ वस्तू पुरवठा करणारी संस्था, हिचं प्रकरण त्यांनी करून काढलं. या अनुषंगाने चौकशी अधिकारी मी डॉक्टर सुनील बन्सी आणि हरपाल वाणी हे त्या आहार सेवेच्या चौकशी समितीतून बाद झालो. तसेच डॉक्टर चव्हाण, मिलिंद काळे, डॉक्टर बन्सी हे किरण पाटील यांच्या चौकशी करण्यामध्ये सहभागी होते म्हणून त्यांच्यावर गदा आणण्यात आली. तर हे प्रकरण काही कारणं त्यातली ही आहे. किरण पाटील साहेबांची झालेली चौकशी, आहार सेवेची चालत असलेली चौकशी बंद पाडणे यातली ही मुख्य कारणं 2 दिसून येत होती. त्या अनुषंगाने आपण प्रथमतः आहार सेवेची जी काही परिस्थिती होती त्याबाबत चर्चा करूया. ह्या आहार पुरवठा करणाऱ्या संस्थेविरुद्ध तक्रार केलेले आधीचे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री अनिल पाटील आणि
भरत देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन आहार सेवेबाबतचे माहिती समाजाला त्याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. त्या अनुषंगानं वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या. त्या बातम्या मी आपणास वाचून दाखवत आहे. लोकमत 123 कोटीचे कंत्राट, शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा पत्रकार परिषद आरोप. आहारदापुरताच बिले काढली, रुग्णालयातील कंत्राटात अपहार. लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयासह अन्य 10 जिल्ह्यातील विविध ठिकाणी रुग्णालयात 123 कोटी रुपयांचा आहाराचे सेवेचे कंत्राट देण्यात आले असून ह्या कामात नाशिक मंडळात अपहार झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉक्टर रघुनाथ भोये, मुख्य प्रशासकीय अधिकारी GM लांजेवार हे या प्रकरणात गुंतले असल्याचा आरोप समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी पत्रकार परिषदेत केला. मक्तेदार संस्था, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था या 3 वर्षासाठी अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, नागपूर, नंदुरबार, नाशिक व यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा व ग्रामीण रुग्णालयासाठी 123 कोटी रुपयांचा आहार सेवेचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र मक्तेदाराने आहारदापुरताच देह काढून घेत अपहार केला. ह्यामध्ये डॉक्टर भोये व लांजेवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप यावेळी केला. मक्तेदार शासनाने ठरवून दिलेल्या आहार जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात देत नसल्याची, तसेच जास्तीचे रुग्ण दाखवून बिल काढले जात असल्याची तक्रार केली होती. त्या आधारे डॉक्टर SS बन्सी चौकशी करत होते. ह्या चौकशीतून मक्तेदार कंपनीवर कारवाईची शक्यता निर्माण झाली होती. मात्र ही कारवाई होऊ नये म्हणून नाशिकमध्ये बसणाऱ्या बड्या शासकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर बन्सी यांच्यावरच कारवाई केली, असाही दावा विजय निकम यांनी डॉक्टर बन्सी यांच्या एक व्हिडिओच्या आधारे केला आहे. या प्रकरणात फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी केली. कोर्टाचे आदेश तरीही कारवाई नाही. नंदुरबार जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात आहार सेवेत तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये यांच्या कार्यकाळात अपहार झाल्याचे आरोग्य विभागाच्या चौकशी समितीचे अहवाल उघड झाले होते. कोर्टाने कारवाईचे आदेश देऊनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. ह्या प्रकरणात शासकीय अधिकारी आणि आहार सेवेचे कंत्राटदार यांच्यातील संबंधाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भरत देशमुख यांनी केली आहे. चौकशी करून कारवाई करा. अपहाराच्या आरोपांची चौकशी करा, त्यातून सत्य समोर येईल. आम्ही चौकशीला तयार आहोत. ह्या चौकशीतून जे निष्पन्न होईल त्या आधारे कारवाई करावी. डॉक्टर रघुनाथ भोये, उपसंचालक आरोग्य सेवा विभाग. हॅलो जळगाव, जुलै 16, 2022. ई-पेपर जळगाव, तरुण भारत जळगाव.com. संमिश्र. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्थेच्या 123 कोटीच्या आहार सेवेच्या कामात अपहार. समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष विजय निकम यांचा आरोप. जळगाव मंडळातील 5 जिल्ह्यासह जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना करण्यात आलेल्या आहार सेवा पुरवठा कामात मोठा अपहार झाला असून या प्रकरणी कंत्राटदार संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था नाशिक कारवाईबाबत उपसंचालक कार्यालयाकडून टाळाटाळ होत आहे. या संस्थेला राज्यातील 10 जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयामधील उपचारार्थ दाखल रुग्णांना आहार सेवा पुरवण्याचे जवळपास 125 कोटीचे कंत्राट मिळाले असून ह्या आहार सेवेच्या नाशिक मंडळातील कामात मोठा अपहार झाल्याचा आरोप करीत सार्वजनिक आरोग्य विभागाचे नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉक्टर रघुनाथ भोये, मुख्य व प्रशासकीय अधिकारी GM लांजेवार हे या प्रकरणातील मास्टरमाइंड असून त्यांची उचलबांगडी आरोग्य विभागाने तात्काळ करावी, अशी मागणी पत्रकार परिषद समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी केली आहे. जळगावचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर NS चव्हाण यांच्यासह एकूण 4 डॉक्टर यावल ग्रामीण रुग्णालयाचे साहित्य खरेदी
मधील अनियमितता व शासकीय निधीचा अपार प्रकरणी निलंबित करण्यात आल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असताना ह्याच प्रकरणी निलंबित असलेले जळगाव जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी डॉक्टर एस बन्सी यांनी 45 मिनिटं 16 सेकंद व्हिडिओ चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित करून नाशिक येथील उपसंचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच उघडे पाडल्यानं ह्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. मर्जीतल्या ठेकेदार व कंत्राटदार संस्थेवर कारवाई होऊ नये म्हणून या डॉक्टरांवर कारवाईचा फास आवळला जात आहे. तत्कालीन प्रशासकीय अधिकारी डॉक्टर एस बन्सी यांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करताना सांगितले की यावल ग्रामीण रुग्णालय येथे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये साहित्य खरेदी मधील अनियमितता व शासकीय निधीचा अपार प्रकरणी करण्यात आलेली कारवाई नैसर्गिक न्याय तत्वाला धरून नसल्याचे डॉक्टर एस बन्सी यांनी म्हटले आहे. निलंबित डॉक्टरांना त्यांचे म्हणणे सुद्धा मांडण्याची संधी न देता थेट निलंबन करण्यात आले आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर NS चव्हाण व इतरांवर करण्यात आलेली कारवाई अक्षापोटी असल्याचे निकम यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातही अपहार उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई शून्य. भरत देशमुख. जळगाव नंदुरबार जिल्ह्याच्या आहार सेवेत अपहार झाल्याची चौकशी अहवालात उघड झाले असून उच्च न्यायालयाने 4 महिन्यापूर्वी कारवाईचे आदेश देऊनही कारवाई दिरंगाई होत असल्याचे उपसंचालक डॉक्टर रघुनाथ भोये यांच्यावर कारवाईवर संशय निर्माण होत आहे. नाशिक मंडळात सुरू असलेल्या आहार सेवा पुरवठ्याबाबत सदर संस्थेसोबत उपसंचालक डॉक्टर रघुनाथ भोये यांचे काय हित संबंध आहेत, काय आर्थिक संबंध आहेत याची चौकशी करावी व चौकशी होईपर्यंत डॉक्टर भोये यांचा उपसंचालक यांचा पदभार काढून घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भरत देशमुख यांनी पत्रकार परिषद केली आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण व एका नातेवाईकास आहार सेवा पुरवठा करण्याचे कंत्राट श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयं रोजगार सहकारी संस्था नाशिक यांची असून या आहार सेवेत नंदुरबारचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये यांच्या कार्यकाळात अपहार झाल्याचे आरोग्य विभागाच्या चौकशी समितीच्या अहवालात उघड झाले आहे. दरम्यान ह्या प्रकरणी चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते भरत देशमुख यांनी मे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठा याचिका क्रमांक 13-262-2021 दाखल केली होती. याचिकेच्या माध्यमातून कारवाईची मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्ते यांनी मागणी न्यायालयाने मान्य करून संबंधित आरोग्य यंत्रणेला कारवाईचे आदेश 18 एप्रिल रोजी देऊनही अद्याप सदर संस्थेवर ठाम कारवाई झालेली नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. ह्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.